नमस्कार. आज आपण अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत, मसालेदार आणि झणझणीत काळ्या चण्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. या पद्धतीने तुम्ही जर काळ्या चण्याची भाजी बनवली तर छोले मसालासुद्धा तुम्ही विसरून जाल. तर इथे मी एक मोठी वाटी काळे चणे आहेत ते 7 ते 8 तास भिजवून घेतले. आता मसाला तयार करण्यासाठी इथे बघा 3 टोमॅटो, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची आणि कांदे घेतले. आता सगळ्यात आधी आपण कांदे चिरून घेऊ. तर 2 कांद्यांचे आपल्याला मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे म्हणजे ते वाटण्यासाठी लागणार आहे आणि 2 कांदे फोडणीसाठी एकदम बारीक कट करून घ्यायचे. तर इथे मी 2 कांदे बघा असे मोठे चिरून घेतलेले आहेत. आता आपल्याला 2 कांदे एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर टोमॅटो सुद्धा आपल्याला 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि 2 टोमॅटो आपण ग्रेव्हीसाठी म्हणजे वाटण्यासाठी मोठ्या मोठ्या फोडी करून घेणार आहोत. तर इथे बघा सर्व साहित्य मी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. मिरच्या, आलं, लसूण सुद्धा आपण व्यवस्थित कट करून घेतला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मोठ्या स्लाइस करून घेतलेल्या कांद्याच्या फोडी घालायच्या आहेत, टोमॅटो घालायचं आहे, आलं आणि लसूण घालायचं आहे आणि पाणी न घालता याचं वाटण तयार करायचं. वाटण इथे आपलं तयार झालं. आता आपण अगदी झटपट डायरेक्ट कुकरमध्येच भाजी बनवणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं तडतडलं की कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा आपण चांगला असा गुलाबी रंगावर परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपल्याला आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. तर टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्ये तयार केलेलं कांदा, टोमॅटो, आलं, लसणाचं वाटण घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं आपण हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. तर इथे बघा 2 ते 3 मिनिटं वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळद पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर घालायची आणि 2 मिनिटं या वाटणामध्ये मसाले चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं. पाणी घातल्यामुळे आपला मसाला अगदी मस्त असा शिजला जातो, त्याशिवाय तो खाली करपत नाही. झाकण ठेवून वाफ काढायची म्हणजे मसाला चांगला शिजला जाईल. तर झाकण ठेवून या ठिकाणी आपण 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेतली. आपला मसाला अगदी मस्त शिजलेला आहे. आता या मसाल्यामध्येच आपल्याला आपण भिजवून घेतलेले जे काळे चणे आहेत ते घालायचे आणि मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे. आता यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालूयात. पाणी घातलं की याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळा मसाला छान एकजीव होईल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. आता कुकरचं झाकण लावूया आणि याच्या मीडियम फ्लेमवर 4 शिट्ट्या काढून घेऊ. चणे शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मीडियम फ्लेमवर 4 शिट्ट्या या ठिकाणी आपण करून घेतलेल्या आहेत. कुकरची हवा पूर्णपणे रिलीज झाली. तर आता आपण चेक करू आपले चणे छान शिजलेले आहेत की नाही. तर या ठिकाणी बघा 4 शिट्ट्यांमध्येच आपले चणे अगदी छान सॉफ्ट असे शिजलेले आहेत. आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आपला हा चना मसाला अगदी रेस्टॉरंट स्टाईल होण्यासाठी आपण एक तडका बनवू. तडका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं, हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे, लाल मिरची घालायची, गॅस बंद करायचा आणि 1 मोठा चमचा आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर घालायची. गॅस बंद करून मस्त असा हा चुरचुरीत तडका आपण आपल्या या चना मसाल्यावर देऊया. तर बघा अगदी मस्त रेस्टॉरंट स्टाईल आपला चमचमीत अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा चना मसाला तयार झाला. गरमागरम हा चना मसाला सर्व करू. तर यासोबत मी आज मस्त मसाला पुरी बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय